या वारी सोहळ्यासाठी देहूनगरीमध्ये वैष्णवांचा सागर जमला होता। मंदिर परिसर देखील अगदी कळसापासून फुलांनी सजलेला होता। टाळ मृदुंगाच्या तालावर अवघी देहूनगरी डोलत होती। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देहूनगरीत तुकोबांच्या पादुकांची पूजा पार पडली। पूजेदरम्यान केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ देखील उपस्थित होते। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी फुगडी देखील खेळली आहे। पूजा होती तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी फुगडी खेळण्याचा आनंद देखील घेतलाय। मोठ्या संख्येने वारकऱ्यांनी इकडे उपस्थिती लावलेली होती। त्यावेळी केंद्रीय मंत्री देखील उपस्थित होते आणि आता ही वारी निघालेली आहे पंढरीच्या दिशेने आणि ध्यास आणि श्वास एकच आहे, तो म्हणजे पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन। आणि थेट देहूतून आपले प्रतिनिधी गोविंद शेळके आता आपल्यासोबत आहेत। तिकडची वातावरण निर्मिती नेमकी कशी झालेली आहे आणि त्यांच्यासोबत एक खास पाहुणे देखील आहेत, तेव्हा आणखी याबद्दल जाणून घेण्यासाठी थेट जाऊया गोविंदकडे। गोविंद, अश्विन, माझ्यासोबत जो आजचा पाहुणा आहे आणि जो खरं तर वारकरी आहे, कारण संत तुकाराम महाराजांच्या प्रस्थान सोहळ्याला ज्यांनी हजेरी लावली आणि केवळ हजेरी नाही तर पुढचे 18 दिवस जो या सोहळ्यासोबत चालणार आहे असा एक वारकरी घराघरात पोहोचलेला महाराष्ट्रातल्या भाऊजी माझ्यासोबत आहेत, आदेश बांदेकर। आणि आपण बघतोय की आदेश बांदेकरांनी प्रस्थान सोहळ्याला नुसती हजेरी नाही लावली तर हा सगळा सोहळा अनुभवत आहेत। काय हा सोहळा होता, मला सांगा, ही पहिली वेळ होती प्रस्थान सोहळा अनुभवायची? रामकृष्ण हरी माऊली। अश्विनी, खरं तर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखीचं प्रस्थान सुरू झालेलं आहे। काही क्षणामध्ये पालखी या भव्य द्वारातून बाहेर येईल आणि मी अनेक वर्ष कार्यक्रमाच्या निमित्तानं वेगवेगळ्या ठिकाणी पालखीमध्ये जायचो, अनुभवायचो, दर्शन घ्यायचो। पण यंदा माऊली महाराष्ट्राच्या निमित्तानं महाराष्ट्रभर नव्हे तर या संपूर्ण पालखी सोहळ्यामध्ये, म्हणजे आता मी जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलेलं आहे, पण त्यानंतर उद्या माऊलींचं प्रस्थान होणार आळंदीवरून आणि आळंदीहून सुद्धा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान, त्यात 750वा जन्मोत्सव सोहळा आणि असा योग अगदी पंढरपुरापर्यंत जिथं जिथं जाता येईल तिथं तिथं थेट वारीच्या सोबत प्रवास करण्याची इच्छा आहे। आणि एबीपी माझाबरोबर गणपतीमध्ये न चुकता गेली अनेक वर्ष अष्टविनायक आपण दर्शन घडवत असतो आणि आता ही वारीच यंदा मला पूर्ण करता येणार आहे। हा खरंच माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे। माझ्या आईवडिलांची पुण्याई असं मी नेहमी म्हणतो, माझ्या कुटुंबाची। आणि त्यामुळे असा योग येतो की पालखीत वारकऱ्यांच्या बरोबर आपण म्हणजे एकीकडे वरुण राजा म्हणजे ओलं केलेलं आहे, पण भक्तिरसात सुद्धा चिंब झालेलं हे वातावरण अनुभवायला मिळत आहे। त्यामुळे पूर्ण ते क्षण प्रत्येक वारकऱ्यांमधला पांडुरंग, पुंडलिक, लक्ष्मीनारायण शोधण्याचा प्रयत्न आहे। तेव्हा हा प्रवास सुरू झालेला आहे आतापासून। असं म्हणतात की प्रत्येकाने एकदा तरी वारी अनुभवावी, पण तुम्ही तब्बल 18 दिवस वारीत असणार आहात, काय प्लॅनिंग झालंय? हे सोपं आहे? मला असं वाटतं लाखो भाविक, लाखो वारकरी हा विचारच करत नाहीत। कित्येक जण आहेत 40-40 वर्ष स्वतःच्या घरी गेलेले नाहीत, परत वारी करत असतात। म्हणजे इथून निघतात, पांडुरंगाला जातात, पंढरपुराला परत येतात। असे एक आजोबा परवा मला भेटले जे मूळ परभणीचे आहेत। मला असं वाटतं आपण आपलं भाग्य समजायचं आणि एकदा प्रत्येकाने आयुष्यात ही वारी करावी असं मला वाटतं। म्हणजे ना, आपण माणसांचं माणूस पण काय असतं, तो खरेपणा, तो सच्चेपणा, ती श्रीमंती ही खरी इकडे अनुभवायला मिळते। आणि त्यामुळे मी खूप आनंदी आहे आणि मी निघालेलो आहे 18 दिवसाच्या या प्रवासाला। पण इथे येणारी जी माणसं आहेत ती अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, वेगवेगळ्या भागातून आलेली आहेत। विशेष आहे की यामध्ये तुम्हाला 50-60 पेक्षा जास्त वयोवृद्ध माणसं इथं भेटतील। काय वाटतं यांचा चेहरा बघितल्यानंतर, त्यांचा आवाज ऐकल्यानंतर, त्यांचा आज उत्साह बघितल्यानंतर? मला असं वाटतं त्यांच्यासाठी श्रावणबाळ होण्याची गरज आहे या वारीत। त्याचबरोबर तुमच्यासारखे कर्तव्यावर असणारे हे पोलीस दलातले सगळे, ही कर्तव्याची एक वेगळीच वारी सुरू असते। कुठे स्वच्छता वारी असते, तर कुठे शुश्रूषा वारी आहे, तर कुठे पायाला तेल लावून। म्हणजे मला तर असे आनंदाचे क्षण अनुभवायला मिळत आहेत। मला नेहमी असं वाटतं की आपण कुणी नाही, त्यामुळे या वारीमध्ये तो भगवंत करून घेतोय आणि म्हणून या प्रवाहामध्ये सातत्याने ही ऊर्जा टिकून आहे आणि म्हणून प्रत्येकाने या वारीत आलं पाहिजे। अभंग, कारण अभंग ही खरं तर ऊर्जा आहे वारकऱ्यांची। टाळ
ज्यावेळी ज्ञानोबा विठोबाचा जयघोष या टाळातून निघतो अथवा ज्या मृदंगावरती बोट पडतात आणि त्यातून जो सूर निघतो तो कदाचित या सगळ्या लोकांना उत्साहवर्धक असतो. तुम्ही काय सांगाल की अशा प्रकारे एखादे अभंग? मी असं म्हणेन सगळ्यांच्या मनातला अभंग आहे की ज्या क्षणासाठी मी वाखरीला जाणार आहे आणि त्या सगळ्या भावंडांची ती पालखी अनुभवणार आहे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली बोला पुंडलिक वरदय हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज जय. बघतोय की आदेश बांदेकर यांनी केवळ वारीमध्ये पुढे 18 दिवस चालण्याचा मानसच व्यक्त केला नाही, तर अगदी ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करत इतर वारकऱ्याप्रमाणे आदेश बांदेकर सुद्धा या वारीमध्ये सहभागी झालेत. काही वेळापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, त्यानंतर मुरलीधर मोहोळ केंद्रीय मंत्री असतील, त्यानंतर स्थानिक राजकीय नेते अनेक या मंदिरात होते. आणि आता हा जो काही उत्कंठेचा क्षण ज्यासाठी अनेक लोक सकाळपासून जागा धरून बसलेत, ते प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होईल. आणि प्रस्थान सोहळा झाल्यानंतर आज संत तुकाराम महाराजांचा हा जो काही पालखी सोहळा आहे तो आज इनामदार वाड्यामध्ये मुक्कामी असेल आणि उद्या आकुर्डीच्या दिशेने प्रस्थान ठेवेल. अश्विन, खरं गोविंद, आणि हा उत्साह आणि ही सगळी ऊर्जा आपण पुढचे काही दिवस अनुभवणार आहोत तुझ्या माध्यमातून देखील, आणि आदेश बांदेकरांना देखील या पुढच्या त्यांच्या वारीच्या प्रवासाकरता आपण शुभेच्छा देऊया. धन्यवाद गोविंद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल, आणि तू इतके छान संवाद आदेश बांदेकरांशी साधलास त्याच्याबद्दल. इकडे तुकोबाराय